हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. BCom फर्स्ट सेमिस्टर 1 विषय विमाशास्त्र. लास्ट लेक्चरला आपण विमा ही संकल्पना अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर त्याची प्रस्तावना आणि विमा या संकल्पनेमध्ये गृहीत धरल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, घटक आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. तर आज आपण विमा या संकल्पनेचा अर्थ, त्याचबरोबर त्याच्या विविध व्याख्या ज्या दिलेल्या आहेत त्या अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण त्याचा अर्थ पाहूया. समाजामधील सर्व थरातील व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी असतील किंवा व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि जीवितहानीची शक्यता यापासून संरक्षणाचा त्याचबरोबर सुरक्षिततेचा सापडलेला एक मार्ग म्हणजे काय, विमा म्हणता येईल. म्हणजे समाजामध्ये प्रत्येक वर्गातील व्यक्ती असतात, उच्च स्तरावरील, मध्यम स्तरावरील आणि कनिष्ठ स्तरावरील. यातील प्रत्येकाला आपल्या जीविताची म्हणजे आपल्या जीवाची किंवा आपल्याकडे जी काही मालमत्ता आहे या मालमत्तेच्या संरक्षणाची काळजी असते. मग हे संरक्षण त्यांना कुठून मिळू शकते, तर त्याचा एक मार्ग त्यांना सापडलेला आहे. तो कोणता सांगितलेला आहे, त्यांनी विमा सांगितलेला आहे. आता विम्याद्वारे त्यांना संरक्षण कशा पद्धतीने मिळते बघा. विमा ही एक अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटामुळे त्या मालमत्तेची हानी होऊन नुकसानीची शक्यता असते. असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला स्वीकारून गोळा होणाऱ्या मोबदल्यातून प्रत्यक्ष नुकसान झाले जर एखाद्या व्यक्तीचं, तर त्याची भरपाई विमा या पद्धतीमध्ये करून दिली जाते. म्हणजेच काय की आपली मालमत्ता आहे आणि तिला भविष्यामध्ये जर नुकसान पोहोचले तर ते नुकसान आपल्याला सोसणे शक्य नाही. याच्यासाठी समाजातील व्यापारी व्यावसायिक काय करतात की सध्याच्या कालावधीमध्येच त्या वस्तूचा विमा घेत असतात. म्हणजेच काय की त्या वस्तूला संरक्षण मिळवून घेत असतात. जर भविष्यामध्ये त्या वस्तूचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळावी म्हणून आत्ताच्या काळामध्ये ठरलेल्या पद्धतीने महिन्याला किंवा 6 महिन्याने, तिमाही किंवा वार्षिक पद्धतीने विम्याचा हप्ता जमा करत असतात. मग विमा कंपनी काय करते, जमा केलेल्या त्या हप्त्याच्या मोबदल्यामध्ये त्या व्यावसायिकाचं, व्यापाऱ्याचं नुकसान झालं तर त्याला त्यावेळेस प्रत्यक्ष भरपाई करून देत असते. म्हणजे एक प्रकारे भविष्यामध्ये संकट आले तर विम्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त करून घेता येते. म्हणजे भविष्यातील संकटांपासून आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी विमा ही संकल्पना उपयुक्त आहे. पहिली आहे प्रोफेसर हॅन्सल यांच्या मते. बघा, प्रोफेसर हॅन्सल यांचं मत काय आहे, विमा म्हणजे नेमकं काय. तर एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. आता ही प्रोफेसर हॅन्सल यांची व्याख्या आहे. त्याचा अर्थ पाहूया. बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी, एकाच प्रकारच्या धोक्याची, म्हणजे धोका कसा आहे, एकाच प्रकारचा आहे, त्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून, म्हणजे हा धोका अनेक व्यक्तींना असू शकतो. थोडक्यात आपण उदाहरण घेतलं अग्निविमा, तर अनेक वस्तूंना आग लागण्याची शक्यता असते, म्हणजे अग्नीपासून संरक्षण पाहिजे असते. तर त्या ठिकाणी तो विमा घेण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्र येतात. अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून, म्हणजे विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये विमा कंपनी काय करते, विमा हप्ता त्या व्यापाऱ्यांकडून, समाजातील व्यक्तींकडून घेत असते. तर त्या स्वरूपामध्ये जी काही रक्कम जमा होते त्या रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल, आता ही विमा हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे, त्याच्यातून काय करते विमा कंपनी,
त्या गटामध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं तर त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. म्हणजे त्या व्यक्तीचं नुकसान झालं तर त्याला लगेच नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते. विमा ही काय आहे? एक सामाजिक योजना आहे. म्हणजे अनेक लोकांकडून विमा हप्ता जमा करून घेते आणि त्या रकमेतून त्या प्रकारचा विमा ज्या ज्या व्यक्तींनी घेतलेला आहे त्या व्यक्तींचं जर नुकसान झालं तर त्यांना त्या रकमेतून त्यांची भरपाई करून देत असते. हे विमा कंपनीची काम आहे, त्याची जबाबदारी आहे. नेक्स्ट दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे प्रोफेसर मेयरसन यांची आहे. ते काय म्हणतायत पाहूया. विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात विमेदाराला सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विशिष्ट मोबदल्यात करण्याचे कराराने विमेकरी मान्य करतो. विमेदार म्हणजे ज्या व्यक्तीने विमा घेतलेला आहे आणि विमेकरी म्हणजे काय तर विमा कंपनी. त्यांनी काय सांगितलं? विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विमेदाराला सोसाव्या लागणार, म्हणजे विमेदाराने विमा घेतलेला आहे त्याच्या बदल्यामध्ये तो काय देत आहे? विमा हप्ता विमा कंपनीला देत आहे. तर त्याला भविष्यामध्ये जर आर्थिक नुकसान सोसावं लागलं तर त्याची भरपाई त्या विमा हप्त्याच्या मोबदल्यामध्ये करून देण्याचं कराराने कोण मान्य करते? तर विमा कंपनी मान्य करत असते. नेक्स्ट बघा आणखी एक विम्याची व्याख्या. विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात, म्हणजे विमा करार असा करार आहे की ज्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या मोबदल्याच्या बदल्यात, म्हणजे एक पक्ष कोण असणार आहे? विमेदार आणि दुसरा विमा कंपनी. दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देतो. म्हणजे मी एक सागरी विमा घेतलेला आहे किंवा अग्नी विमा असेल किंवा मला अपघाती विमा घ्यावयाचा असेल, वाहनाचा विमा घ्यायचा असेल, मोटार विमा, तर त्याच्यामध्ये मी जो काही विमा हप्ता विमा कंपनीला देत आहे आणि भविष्यामध्ये माझ्या गाडीला काही नुकसान पोहोचलं तर दुसरा पक्ष म्हणजे कोण? विमा कंपनी काय करणार? जो काही माझ्याकडून विमा हप्ता आजपर्यंत घेतलेला आहे त्याच्या बदल्यामध्ये मला त्या वस्तूची भरपाई करून देणार. त्या वस्तूची भरपाई विविध पद्धतीने करून देता येते. ती म्हणजे रोख पद्धतीने करून देता येते किंवा ती वस्तू दुरुस्त करून देता येते किंवा ती वस्तू बदलून देता येते. अशा 3 पद्धतीने विमा कंपनी मला त्याची नुकसान भरपाई करून देणार. का? तर मी विमा कंपनीला यापूर्वी त्या वस्तूच्या संरक्षणासाठी काहीतरी मोबदला म्हणजेच विमा हप्ता दिलेला आहे. त्याच्या बदल्यामध्ये मला भविष्यामध्ये संरक्षण देण्याचं काम विमा कंपनी करणार आहे. ओके, थँक्यू.